नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी सीबीएसई बोर्डचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लेसन आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री। त्याच्यामधला एक क्वेश्चन आज आपण बघणार आहोत आणि हा क्वेश्चन आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने सॉल्व्ह करणार आहोत। याच्या आधी आपण बघितलेला आहे क्वेश्चन की ट्रायंगल आहे, आयसोस्केलस ट्रायंगल आहे, हे कसं डिसाइड करायचं आणि त्याच्यानंतर आपण हेही बघितलेलं आहे की 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत, ते कसं काय डिसाइड करायचं। तर याच्यामध्ये 3 फॉर्म्युले यूज करायचे आहेत। एक आहे डिस्टन्स फॉर्म्युला आहे, दुसरा सेक्शन फॉर्म्युला आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला आहे आणि सेंट्रोइड फॉर्म्युला एक आहे 10वी एसएससी बोर्डच्या पुस्तकामध्ये। त्याच्यामध्ये आपण फक्त बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला या प्रकारचे क्वेश्चन्स घेतो आहोत। तर हा क्वेश्चन जसा सीबीएसई बोर्डच्या पुस्तकातला आहे तसा तो एसएससी बोर्डच्या पुस्तकातला सुद्धा आहे। आता क्वेश्चन काय आहे, फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस। म्हणजे मला एक्स ऍक्सिस वर असलेला एक पॉइंट फाइंड आउट करायचा आहे। तो कसा आहे, इक्विडिस्टंट फ्रॉम हा पॉइंट आणि हा पॉइंट। तर मी काय करते, इथे पॉइंट ए लिहिते, याला बी म्हणते, याला सी म्हणते। आता क्वेश्चन कसा तयार झाला, फाइंड द पॉइंट ए ऑन द एक्स ऍक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी अँड पॉइंट सी। म्हणजे पॉइंट ए जो आहे तो पॉइंट ए इज ऑन एक्स ऍक्सिस। तर जेव्हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर असतो, पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, ऍक्सिस आणि क्वाड्रंट, हा ऍक्सिस आणि हे जे आहेत हे आहेत क्वाड्रंट। तर पॉइंट इथे आहे, कुठेही आहे, एक्स ऍक्सिस वर आहे, याचा अर्थ ह्याचा एक्स कोऑर्डिनेट काही पण असेल, मात्र ह्याचा वाय कोऑर्डिनेट हा 0 आहे। तर तुम्हाला ही बेसिक इन्फॉर्मेशन असलीच पाहिजे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना। त्याच्यानंतर माझ्याकडे आहे पॉइंट ए, एक्स आणि 0 असे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत। आपण x1 ला एक्सच म्हणूया, y1 ला 0 म्हणूया। बी आहे, आता x1 y1 मी परत एकदा सांगते, बी पॉइंट मी घेतला 2 - 5, याचा x आहे 2 आणि y आहे -5। सी पॉइंट घेतला -2 आणि 9, x आहे तो आहे -2 आणि y आहे तो 9। आता ह्याला आपण काय करतो, x1 x2 x3 y1 y2 y3 झालं। आता मी काय प्रश्न तयार केला की पॉइंट ए इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी अँड सी। म्हणजे ए हा जो पॉइंट आहे हा बी पासून आणि सी पासून कसा आहे, इक्वल आहे। याचा अर्थ हे डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स ए सी हे सेम असणार आहे अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन। म्हणजे इथे मी डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी। आता इथे मी काय करते आहे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करते आहे। आपण खूप सारे क्वेश्चन सगळे बघणार आहोत बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला। आता ए बी कसा होणार आहे, x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर। सेम इथे काय होईल, x3 - x1 स्क्वेअर प्लस y3 - y1 स्क्वेअर। आता x2 किती आहे, 2 - x स्क्वेअर प्लस y2 काय आहे -5 - 0 स्क्वेअर इज इक्वल टू x3 - 2 आणि हे आहे -x। मग तुम्ही तिथे जर का x3 - x1 च तुम्ही x1 - x3 असं जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं। तर x1 म्हणजे x -2 ब्रॅकेट स्क्वेअर। परत मग काय होईल, कदाचित तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून मी आहे तसंच लिहिते, -2 -
एक्स स्क्वेअर प्लस 9 मायनस 0 स्क्वेअर. आता इथे बघा, तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री हा जो लेसन आहे हा तुम्ही 10वीच्या पुस्तकामधून शिकत आहात. मात्र तो सोडवताना हे 2 मायनस एक्स स्क्वेअर आहे, हे आयडेंटिटीज इक्वेशन आहे, ते तुम्ही 7वी मध्ये शिकलाय. अजून त्याचं थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही 8वी मध्ये सुद्धा केलेली आहे. तर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म आला 4 मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 4x प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. आता हे -5 आणि -0 म्हणजेच फक्त राहिले -5 चा स्क्वेअर. इथे आता हा सोडवताना बरेच वेळेला गडबड होते. काय करायचं, एकदम शांततेत करायचं. फर्स्ट टर्म -2 स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस हे झाला 9 चा स्क्वेअर. आता हा येईल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस 25 -5 चा स्क्वेअर. स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्हच येणार आहे इज इक्वल टू. आता इथे काय झालं बघा, -2 चा स्क्वेअर झाला 4 मायनस इन ब्रॅकेट हे झाले -4x प्लस एक्स स्क्वेअर प्लस हे आले 36. आता इथे एक्स स्क्वेअर -4x प्लस 29 इज इक्वल टू हे 4 प्लस 4x मायनस इंटू मायनस प्लस एक्स स्क्वेअर प्लस 36. आता LHS आहे, त्याच्यामध्ये काय आहे, काहीही चेंज होत नाही. 4 प्लस 4x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 36 9 चा स्क्वेअर 81 9 चा स्क्वेअर लिहिला 36 गडबड प्लस 29 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 85. आता इथे म्हणायचं बाय स्क्वेअरिंग, म्हणजे जर का स्क्वेअर असेल तर आपण काय करतो, स्क्वेअर रूट घेतो. तसं स्क्वेअर रूट असेल तर काय करायचं, स्क्वेअर. मग काय झाला, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 29 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 85. आता LHS आणि RHS ला सेम टर्म आणि सेम साइन असेल तर कट करायचं. एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर कट केला, मात्र इकडे 4x मायनस आहे आणि इकडे 4x काय आहे, प्लस आहे. तर 4x मायनस आणि हा 4x या साईडला घेते, हा प्लस आहे, काय झाला, मायनस झाला. हा कॅन्सल झाला नाही. 85 मायनस 29. परत एकदा सांगते, दोघांचं साइन सेम आहे तर ऍडिशन करायची, बट साइन तेच द्यायचं. आता हे 15 तून 9 गेले 6, 2 आणि 1 3 5. x इज इक्वल टू 56. बऱ्याच मुलांचा तर असं इथे गोंधळ होतो. आता हे काय आहे, -8 इंटू एक्स. तर या x आणि ह्या -8चं काय रिलेशन आहे, मल्टिप्लिकेशनचं. त्यामुळे ते इकडे आले की ते फक्त डिव्हाइड करायचं काम करतील. इथे त्यांचं साइन चेंज होत नाही. 8 7 चा 56, आन्सर आलं -7. तर आता प्रश्न काय विचारला, फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस. तर मग तुम्ही काय फाइंड केला, फक्त एक्स कोऑर्डिनेट फाइंड केला. तर तो पॉइंट काय आहे, द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस इज, पॉइंट आहे -7 0. तर त्या पॉइंटची पोझिशन काय आहे, एक्स ऍक्सिस वरती -7. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस असा प्रश्न आलाय. तसाच तो पॉइंट ऑन द वाय ऍक्सिस येऊ शकतो. जर का वाय ऍक्सिस वरती पॉइंट असेल तर तुमचा एक्स कोऑर्डिनेट आहे तो 0 येणार आहे. बाकी सगळं क्वेश्चन सोडवण्याच्या पद्धतीमध्ये काहीही बदल होणार नाही. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा.
आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.